हेअरस्टाईलची जी डमी आहे तिची स्वच्छता कशी ठेवायची, तिची निगा कशी राखायची आणि तिला मेंटेन कसं ठेवायचं याचा मी आज खास व्हिडिओ घेऊन आले आहे. कारण माझ्या अशा बऱ्याच स्टुडंट आहेत ज्यांना हेअर वॉश कसा डमीचा करायचा ते माहिती नाही आणि त्याच्यासाठी हा खास मी व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आलेले आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर डेमो सहित तुम्हाला हेअर वॉश डमीचा कसा करायचा ते दाखवत आहे. एकदम जसं आपण क्लायंटचा हेअर वॉश करतो त्याच पद्धतीने आपल्याला डमीचा देखील हेअर वॉश करायचा असतो. एकदम स्ट्रेट केस ठेवायचे असतात, त्याला फार गुंता करायचा नसतो. कारण ते केस जे आहेत ते ओरिजिनल हेअर्स नसतात, ते तुटतात, गळून पडतात. त्यामुळे त्याचा हेअर वॉश करताना तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरला तरी चालणार आहे, म्हणजे बेबी शॅम्पू जो आहे तो वापरला तरी चालणार आहे. आणि त्याच्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रेट दिशेनेच हेअर वॉश करायचा आहे. ह्या केसांचा फार गुंता करून आपल्याला चालत नाही, कारण हे जे केस असतात ते ओरिजिनल नसतात. त्यामुळे या केसांचा गुंता काढायला फार अवघड जातं आणि केस पण तुटून पडतात. त्यामुळे याला स्ट्रेट दिशेनेच आपल्याला हेअर वॉश करायचा आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जो शॅम्पू वापरणार आहात तो साधा शॅम्पू घ्या. कारण जास्त हार्ड शॅम्पू जर घेतला तर जे केस असतात, म्हणजे जे केस असतात डमीचे, ते खराब होऊ शकतात. त्यामुळे एकदम माइल्ड शॅम्पूने तुम्ही त्या डमीचा हेअर वॉश करू शकता. आणि अशा बऱ्याच महत्त्वाच्या माहिती, टिप्स आणि ट्रिक्स, त्याचबरोबर ब्युटी पार्लर क्षेत्रातले जे काही प्रश्न असतील किंवा जे काही ट्रीटमेंट असतील, मग त्यामध्ये मशीन ट्रीटमेंट असू दे, हेअर ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, तुम्हाला ज्या कोणत्या ट्रीटमेंट करायला अवघड जात असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर मला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न समजत नसेल किंवा काय असेल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. मी नक्की तिथे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.